कमलेश हनुमंत वाघमारे, ग्रामपंचायत करंजखेड, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. आमच्या ग्रामपंचायतीचा जर विचार केला तर ह्या ग्रामपंचायतीमध्ये स्वातंत्र्य काळापासून स्मशानभूमी नव्हती. आज माननीय झिरवाळ साहेबांच्या माध्यमातून करंजखेड गावासाठी खूप भव्य दिव्य अशी स्मशानभूमी झाली. त्यानंतर साहेबांच्या माध्यमातून विकास कामांसाठी जो काही बजेट झाला त्याच्यापैकी जवळपास 1.5 कोटी रुपये हे आमच्या गावासाठी विकास कामांसाठी मिळाले आहेत. त्याबद्दल झिरवाळ साहेबांचा आम्ही आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीनं, महिला भगिनींच्या वतीनं त्या साहेबांचा आम्ही आभार मानतोय. गाव पाहुची बारी. माझे नाव किसन गंगाराम पाडवी. आमच्या परिसराचा काम काही शब्दावर होत आहे, काही घरी जाऊन पण होत आहे, नाही तर फोनवरून सुद्धा होत आहे. त्याच्यामुळं आमच्या समाजाची जी शक्ती आहे ती त्याच्याबरोबर आहे. तर इथून जे आंबेपट्ट्यापर्यंत आहे हा सर्व मतदार त्याच्याबरोबर आहे. विकास म्हणजे आमच्या धरणामुळं आमच्या गावाचा विकास आहे तो कारखान्याला माहीत आहे धरणामुळं. आणि त्या धरण जर आता फार्मवर येऊन शेतकरी सपाट झाल्यामुळं ते पाण्यामुळं आम्ही अजून रिवर्स आलो. म्हणून जर हे व्यक्तीचे जर हाताला आपण अजून डबल यश दिला तर पुढे अजून आपली गती वाढील हा आमचा विश्वास. मी नामदेव तुळशीराम मोहोळकर, राहणार घुबड साका, तालुका पेठ, जिल्हा नाशिक. एकंदरीत आम्ही एक या गावाच्या किंवा परिसराच्या वतीने असं एक ठरवलेलं आहे की विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने समाजाचे प्रश्न म्हणजे सोडवण्याचं जे काही काम खऱ्या अर्थाने माननीय झिरवाळ साहेबांनी केलेलं आहे. आणि भविष्यामध्ये जे जे काही उर्वरित राहिलेले प्रश्न असतील, मग तो पाणी प्रश्न असेल, दळणवळणाचा असेल, विद्युतीकरणाचा असेल किंवा शेतकऱ्यांचे विविध असे प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम ते करतील अशा पद्धतीचं या ठिकाणी मला खात्री पण आहे. आणि मी एक सामाजिक कार्यकर्ता होतो. सलग 20 वर्षे संघर्ष करूनही, रस्त्यावरच्या लढाया करूनही आमचा जो काही वन जमिनीचा महत्वाचा विषय होता तर तो या ठिकाणी 20-24 वर्ष झाली परंतु तो सुटलेला नाही. परंतु 5 वर्षाच्या कालावधीमध्ये जो काही वन जमिनीच्या प्रश्नासंदर्भात वनपट्टा मिळाला आणि त्याच माध्यमातून सामूहिक 7/12 बनवला, तर त्या 7/12 जो काही पोटखराबा म्हणजे मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्या अडचणी या साहेबांनी समजून घेतलेल्या आहेत. म्हणून भविष्यामध्ये जे काही वन जमिनीवर शेती करणारे शेतकरी आहेत त्यांना खऱ्या अर्थाने जेव्हा स्वतंत्र 7/12 मिळेल आणि ते मिळवून देण्याचं काम, तो अभ्यास माननीय झिरवाळ साहेबांनी केलेला आहे. मला पण खात्री आहे की ते नक्कीच या इथल्या शेतकऱ्यांना, संपूर्ण जनतेला किंवा इथल्या मतदारांना न्याय देण्याचं काम ते नक्कीच करतील असं मी या ठिकाणी नमूद करतो. माझे नाव पुंडलिक शंकर सातपुते. मी ह्या पेठ तालुक्यात एक छोटं मोठं काम करत राहतो पक्षाचं. परंतु माझा अनुभव असा आहे की मी सीताराम सयाजी भोयेपासून काम करत आलो आहे. मला मतदानाचा अधिकार नव्हता, तिथून मी काम करतोय. पण एक असा कर्तव्यदक्ष आमदार म्हणून एवढ्या आमदारांपेक्षा 40-50 म्हणजे 5-7 पंचवार्षिक झाल्या, तेव्हा त्याच्यामध्ये एक कामसू समाज आणि गरीब माणसाचा हितकर्ता असा म्हणून नरहरी सीताराम झिरवाळ हा एक असा माणूस आहे का एक जमिनीवर चालणारं व्यक्तिमत्व आहे. कधी गर्व नाही, कधी अभिमान नाही आणि विकासाचा एक मोठं ध्येय डोळ्यासमोर ठेवून सगळ्या पक्षांशी त्याचे चांगले विचार मांडून आणि विकास कसा होईल, गरीब माणसाचा गरिबीतून आलेला असल्याने सगळे कामामध्ये तो अग्रेसर राहतो. आणि ह्याही वेळेस सगळ्या लोकांनी असं ठरवलं, एकंदरीत अंदाज आम्हाला येऊन गेलाय की तो भविष्यात विकास चांगला करेल. म्हणून सगळ्या लोकांनी एक ठरवलंय की ह्यावेळेस घड्याळाला मतदान करायचं.